हाय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? एकदम सोपं आहे. दोन अँगलची जर ॲडिशन 90 डिग्री असेल तर त्या दोन अँगलला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे. जसं बघा 40 डिग्री आणि 50 डिग्री, 40 आणि 50ची बेरीज किती होते? 90. तर 40चा कॉम्प्लिमेंटरी 50, 50चा कॉम्प्लिमेंटरी 40. येतं लक्षात? अजून एक बघा 70 आणि 20, 70 आणि 20ची बेरीज करा 90, म्हणजे 70चा कॉम्प्लिमेंटरी 20, 20च्या कॉम्प्लिमेंटरी 70. ते दोन अँगल कुठेही असतील तरी चालतील. बघा आता एक अँगल काढतो मी, ते हा एक अँगल काढलेला आहे मी, सपोज 80 डिग्री. हा एक दुसरा अँगल काढतो 10 डिग्री. पहिल्या अँगलचं नाव आहे ए बी सी, दुसऱ्या अँगलचं नाव आहे पी क्यू. दोघींची बेरीज करा 80 आणि 10 किती होतात? 90. दोघे काय झाले? कॉम्प्लिमेंटरी. असं असेल तरी चालेल. बघा आता पी क्यू आर, इथे यस, इथे दोन अँगल आहे. बघा हा पहिला अँगल कोणता? पी क्यू आर, आणि दुसरा अँगल आर क्यू एस. दोघींची बेरीज केली तर 90 डिग्री भेटेल का नाही? कारण टोटल अँगल जो पी क्यू एस हा 90 डिग्रीचा आहे. सो अँगल फर्स्ट प्लस अँगल सेकंड इज इक्वल टू 90 डिग्री. तर अँगल पी क्यू आर आणि अँगल आर क्यू एस दोघे काय झाले? कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे अँगल ॲडजस्ट नसतील तरी चालतील, अँगल वेगवेगळे असतील तरी चालतील, फक्त दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री पाहिजे. ठीक आहे. बघा मग, इफ द sum of measures of two angles is 90 degree, then they are said to be complementary angle of each other. एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल. इन फिगरमध्ये अँगल ए बी सी अँड अँगल पी क्यू आर आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ ईच अदर. एकमेकांचे काय ते कॉम्प्लिमेंटरी अँगल. कोणत्या फिगरमध्ये? पहिल्या फिगरमध्ये. दुसरी फिगर मी रब करतो. दुसऱ्या फिगरमध्ये पी क्यू आर आणि आर क्यू एस दोघी कॉम्प्लिमेंट होते. तुम्ही लक्षात काय ठेवायचं? दोन अँगलची बेरीज जर 90 असेल तर त्यांना म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल, एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे. आता मी एक अँगल दिला तुम्हाला, सपोज 60 डिग्री 60, त्याचा कॉम्प्लिमेंटरी किती येईल? व्हेरी गुड, 30. 60 आणि 30 90 डिग्री. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 16 स्टार्ट करणार आहे. खूप सोपं आहे. बघा, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. काही अँगल दिलेले आहेत तुम्हाला, त्याचे कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायची. राईट द मेजर ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल. याची एक स्टँडर्ड प्रोसेस आहे. ती प्रोसेस जर आपण फॉलो केली तर तो अँगल आपण सहज फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर मी काय करतो, सुरुवातीला इथे दोन एक्झाम्पल मी एका टायमाला घेणार आहे, त्याचे दोन व्यवस्थित सेक्शन करून घेतो. ते फर्स्ट स्टेप काय? 40 डिग्रीचा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल येणार आहे, तुम्हाला तोंडी उत्तर माहिती असेल. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन 90 डिग्री असते. 40 मध्ये किती मिळवला की 90 होईल? 50. याचं उत्तर 50 येणार आहे. पण ते मांडायचं कसं? तर याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल पहिले एक्स मानून घ्यायचं. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स. एक्स काय याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल. मग 40 आणि एक्स हे काय झालं? आता कॉम्प्लिमेंटरी झाले. मग त्यांची ॲडिशन किती असेल? 90 डिग्री. देअरफॉर 40 डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. मग एक्सची व्हॅल्यू कशी काढाल? आता बघा, एक्स इक्वल टू 90 डिग्री. हा पॉझिटिव्ह 40 काय होईल? निगेटिव्ह. चिन्ह नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह, तिकडे त्यांना काय होईल? तो निगेटिव्ह 40 डिग्री. तर एक्सची किती किंमत किती आली? 50 डिग्री. उत्तर आलं आहे. आता फायनल आन्सर कसं लिहायचं बघा. आन्सर नाव टाकायचं. देअरफॉर द measure of
कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ किती डिग्री होता 40 डिग्री इज 50 डिग्री. द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री इज 50 डिग्री. म्हणजे 40चा कॉम्प्लिमेंटरी 50 आहे आणि 50चा विचारला असेल तर मग किती येईल 40 येईल. सिम्पल आहे. सेकंड 63 याचा कॉम्प्लिमेंटरी मानून घ्यायचं पहिल्या. लेट द मेजर ऑफ complementary angle of 63 degree be x. therefore 63 आणि x हे दोघे कॉम्प्लिमेंटरी झाले म्हणजे बेरीज किती असेल 90 डिग्री. कारण 63चा कॉम्प्लिमेंटरी x मानला म्हणजे 63 आणि x एक कॉम्प्लिमेंटरी आहे, त्याची बेरीज किती असेल 90 डिग्री. x काढायचं असेल तर काय करावं लागेल, x इक्वल टू हा 90 डिग्री पॉझिटिव्ह काय होईल निगेटिव्ह 63. करा रे किती होईल 27 होईल का बघा आता. यस एक्सची व्हॅल्यू किती आली 27 डिग्री. आता फायनल आन्सर जसं इथे लिहिलं तसंच लिहायचं फायनल आन्सर. आन्सर द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री इज 27 डिग्री. तर अशा प्रकारे एकदम सोपी प्रोसेस आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आणि 4 प्रोसेस पूर्ण सेम आहे. पहिले काय करायचं, दिलेल्या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल x मानून घ्यायचा. 45चा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय म्हणणार आहे आपण x. ठीक आहे. सो लेट द measure of complementary angle of 45 degree be x. therefore 45 degree plus x that is equal to 90 degree. तर 45 पॉझिटिव्हचा काय होईल निगेटिव्ह. therefore x equal to 90 डिग्री मायनस 45. एक्सची व्हॅल्यू किती आली 45. म्हणजे दिलेला अँगल 45 आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी काय आला 45. बरोबर आहे. दिलेला आणि काढलेला याची बेरीज 90 येते का. यस ॲन्सर बरोबर आहे. मग ॲन्सर नाव टाकायचं आणि काय लिहाल द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी angle of 45 degree is 45 degree. ठीक है. चलो 55. let the measure of complementary angle of 55 degree be x. therefore 55 degree and x both are complementary, so their addition is 90 degree. positive काय होईल निगेटिव्ह. therefore x equal to 90 degree minus 55 degree. x ची व्हॅल्यू किती येईल 35 डिग्री. मग आन्सर नाव टाकू. फायनल आन्सर काय लिहाल द मेजर of complementary angle of 55 degree is 35 degree. So this is your final answer. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 6 and 7. प्रॉब्लेम नंबर 5 घरी करायचा आहे 20 डिग्री. 20 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी किती येईल 70 डिग्री 70. ठीक आहे. प्रोसेस सेम आहे आपली. पहिले कॉम्प्लिमेंटरी अँगल x मानून घ्यायचा. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 90 डिग्री बी एक्स. therefore 90 डिग्री प्लस x इज इक्वल टू 90. असं का,
कारण दिलेला 90 डिग्री आणि हा आपण मानलेला एक्स दोघी कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्याची बेरीज किती येईल 90 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगलची बेरीज 90 असते. मग इथे एक्स काढू आपण. एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. पॉझिटिव्ह काय होईल निगेटिव्ह. एक्सची व्हॅल्यू 0 डिग्री बरोबर आहे ना. 90 आणि 0 बरोबर 90 होतात. तर दोघी काय कॉम्प्लिमेंटरी अँगल. हां मग आन्सर द मेजर ऑफ complementary angle of 90 degree is 0 degree. x साठी आता x चा कॉम्प्लिमेंटरी x नका मानू. x चा कॉम्प्लिमेंटरी x सोडून दुसरा काही पण माना y माना. ठीक आहे. एक व्हेरिएबल रिपीट करायचा नाही. लेट द मेजर ऑफ complementary angle of x degree b y degree. therefore x डिग्री आणि y डिग्री हे दोघी काय आले कॉम्प्लिमेंटरी. त्याची बेरीज किती असेल 90. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची जो कॉम्प्लिमेंटरी मानलाय तो कोणता मानला y ची व्हॅल्यू काढायची. मग y इक्वल टू 90 डिग्री हा पॉझिटिव्ह काय होईल निगेटिव्ह. म्हणजे 90 मायनस एक्स हे फायनल आन्सर. याच्यापुढे तुम्हाला जाता येणार नाही. म्हणजे एक्सचा कॉम्प्लिमेंटरी काय 90 मायनस एक्स बरोबर आहे का चुकीचं आहे बघू आपण. दिलेला अँगल एक्स आलेला अँगल 90 मायनस एक्स याची बेरीज करायची. एक्स मायनस एक्स बरोबर 90 येते. माझा आन्सर 100% राईट आहे. ठीक आहे. सो फायनल आन्सर काय येईल फायनल आन्सर. आन्सर नाव टाकायचं द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी angle of x degree is 90 degree minus x. So this is your final answer. चला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 2. y minus 20 and y plus 30 are measures of complementary angles. हे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे म्हणजे यांची ॲडिशन किती असेल यस 90 डिग्री. ठीक आहे. तर तुम्हाला फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल म्हणजे प्रत्येक अँगलचं माप काढायचं आहे. म्हणजे हा अँगलचं माप केव्हा भेटेल जेव्हा वाय माहिती पडेल तेव्हा. इथे वाय माहिती नाही वायची व्हॅल्यू टाकली की हा अँगल पण भेटेल हा पण भेटेल. म्हणजे तुमचं काय काम आहे पहिले वाय काढायचा. वाय काढण्यासाठी कायचा उपयोग कराल की सर दिलेले दोन अँगल हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे म्हणजे त्यांची ॲडिशन किती असेल 90 डिग्री. याचा आपल्याला वापर करायचा आहे. बघा कसं लिहायचं. सिन्स वाय मायनस 20 डिग्री and y plus 30 degree are measures of complementary angles therefore त्यांची ॲडिशन म्हणजे पहिला अँगल आहे y मायनस 20 डिग्री प्लस दुसरा आहे y प्लस 30 डिग्री इज इक्वल टू किती असेल 90. कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलची बेरीज नेहमी किती असते 90 डिग्री. आता हे सॉल्व करू. बघा ब्रॅकेट ओपन करतो. y मायनस 20 y प्लस 30 वाटलं तुम्ही डिग्री देऊ शकतात 90 डिग्री. लाईक टर्म y प्लस y आणि y किती होईल 2y. तसं चॉकलेट आणि चॉकलेट दोन चॉकलेट 30 मायनस 20 10 डिग्री. हे इक्वेशन सॉल्व करायचं आता आरामात करायचं एकदम सोपं आहे. बघा 2y इकडे 90 आहे पॉझिटिव्ह 10 काय होईल निगेटिव्ह 80 डिग्री म्हणजे 2y आला. y इक्वल टू 80 2 मल्टिप्लायचा डिवाइड होईल. yची किंमत किती आली 40 डिग्री आली. y हिच्यात टाकायचं फक्त. मग पहिला अँगल कोणता आहे y मायनस 20. लेट y मायनस 20 टाका तर yची किंमत 40 डिग्री 40 मायनस 20 दॅट इज 20 डिग्री. ओके. दुसरा कोणता आहे अजून y प्लस 30 40 प्लस 30 70 बरोबर आले का बघा. 20 आणि 70 दोघी कॉम्प्लिमेंटरी आहे का दोघींची बेरीज करा 90 डिग्री म्हणजे आपण काढलेले उत्तर बरोबर आहे. काय विचारलं मेजर ऑफ ईच अँगल. देअरफॉर मेजर ऑफ रिक्वायर्ड अँगल्स ईच म्हणजे काय रिक्वायर्ड जे काढायचे रिक्वायर्ड अँगल्स आर 20 डिग्री
अँड 70 डिग्री. बस हे रिक्वायर्ड आहे, दोघी कॉम्प्लिमेंटरी. ओके, तो इथे आपली एक्झरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट 16 कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, बाय.